विद्यार्थी मित्र हो, मी दीपक सरनोबत लाईट हाऊस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीमधील अ टीनेजर्स प्रेयर या कवितेचं अप्रिसिएशन म्हणजेच रसग्रहण पाहणार आहोत आणि समजून घेणार आहोत. आता याच्यापूर्वी आपणाला काही मुद्दे महत्त्वाचे जे आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे, ते आपल्याला कन्सिडर करायला पाहिजेत. अप्रिशिएशन करत असताना कवितेचं टायटल येणं गरजेचं आहे, अर्धा मार्क मिळतो. त्याच्यानंतर पोएटचा उल्लेख येणं गरजेचं आहे, त्याला अर्धा मार्क आहे. 3 नंबरला राईम स्कीम कोणती जी आहे ती 1 मार्कांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच कमीत कमी एकेचा उल्लेख करायचा आहे, 1 मार्कांच्यासाठी आहे. आणि सेंट्रल आयडिया किंवा थीम जी असेल त्याच्यासाठी 2 मार्क आहेत. असे एकूण 5 मार्क आपणाला अप्रिसिएशनसाठी ठरलेले आहेत. त्यामुळं प्रत्येक कवितेचं अप्रिसिएशन आपण पाहून ठेवणं गरजेचं आहे. आता एक एक पॉईंट जर आपण पाहिला तर टायटल जे आहे अ टीनेजर्स प्रेयर असं आहे. कवितेमध्ये ते दिलेलं असतं पेपरमध्ये, आपल्याला योग्य स्पेलिंग न चुकता मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर पोएटचं नाव पण दिलेलं असतं. द पोएम इज रिटन बाय जे मॉझसे. आपणाला पोएटचा उल्लेख करायचा आहे. आतापर्यंत अर्धा अर्धा 1 मार्क मिळून जातो आपणाला. त्यानंतर या कवितेमध्ये जी राईम स्कीम वापरलेली आहे ती आहे ABCB. दुसरी लाईन जी आहे त्याचा शेवटचा वर्ड आणि चौथ्या लाईनचा शेवटचा वर्ड हे यमक जुळणारे शब्द आहेत. त्यामुळे ABCB ही राईम स्कीम आहे. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ABCB असं म्हणावं लागेल. आपणाला फिगर्स ऑफ स्पीचच्या वेळेला कोणत्याही एका फिगर्स ऑफ स्पीचचा उल्लेख करायचा आहे आणि ज्या वाक्यामध्ये ती फिगर्स ऑफ स्पीच आलेली आहे ते लिहिलं तर अतिउत्तमच. म्हणजे तुमचा अभ्यास सखोल आहे असं लक्षात येईल. आता अलिटरेशन या पोएममध्ये अलिटरेशन या फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केला गेलेला आहे. मी उदाहरण घेतलेलं आहे पुढे. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड, साऊंड ऑफ ड इज रिपीटेड ट्वाईस. 2 वेळा आपणाला यामध्ये डचा जो साऊंड आहे तो रिपीट केला गेलेला दिसतो. लेटरपेक्षा साऊंड महत्त्वाचा आहे. त्यामुळं अलिटरेशन कोणत्याही कवितेमध्ये हा अलंकार मॅक्सिमम असतो. मी यामध्ये आणखी 2 घेतलेले आहेत तुमच्यासाठी. 2 नंबरची फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जनमध्ये काय केलेलं असतं की वाक्याची रचना जी आहे त्याचा क्रम सिक्वेन्स जो आहे तो थोडासा उलटा केलेला असतो. आता जसं की डिसिजन्स आय मस्ट मेक. पण जेव्हा तुम्ही सरळ वाक्य हे बनवताय त्यावेळेला आय मस्ट मेक डिसिजन्स अशा पद्धतीचं ते वाक्य येणं गरजेचं आहे. स्ट्रक्चर रिव्हर्स केलं गेलेलं आहे म्हणून इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच. त्याच्यानंतर आणखी एक फिगर ऑफ स्पीच यामध्ये आहे अपोस्ट्रोफी. जेव्हा आपण अब्सेंट पर्सनला, थिंगला, ऑब्जेक्टला, ॲनिमलला कुणालाही अनुपस्थित असणाऱ्या म्हणजे व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला तुम्ही जेव्हा उद्देशून बोलताय, सजीव असेल निर्जीव असेल, तेव्हा अपोस्ट्रोफी हा अलंकार आहे लक्षात ठेवायचं. जसं की प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. हे परमेश्वरा माझे डोळे उघड. हे परमेश्वरा मला दिव्य दृष्टी दे, मला योग्य ते पाहण्याची ताकद दे असं स्पीकरला यामध्ये म्हणायचं आहे. डायरेक्ट डिअर लॉर्ड असं म्हटलेलं आहे. अपोस्ट्रोफी फिगर ऑफ स्पीचमध्ये कोणत्या तरी एका फिगर ऑफ स्पीचचा उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि मी जसं म्हणालो त्या पद्धतीनं ज्या ओळीमध्ये ती फिगर ऑफ स्पीच आलेली आहे त्याचा रेफरन्स दिला तर खूप उत्तम होईल, चांगलं होईल. आपलं इम्प्रेशन चांगलं पडेल, पडायलाच हवं. त्याच्यानंतर सेंट्रल आयडिया याच्या संदर्भामध्ये आपण बोलूया. 2 मार्क्स आहेत. कमीत कमी 3 लाईन्स आपल्याला लिहायच्या आहेत. सेंटेन्सीस 3 सेंटेन्सीस लिहायचे आहेत. बघा. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स डिझायर. एका किशोरवयीन बालकाची एक डिझायर आहे. कशा संदर्भात? टू टेक द राईट डिसिजन्स. योग्य डिसिजन घेण्याची डिझायर दॅट लीड टू सक्सेस इन लाईफ. आणि जे डिसिजन्स पुढे आयुष्यामध्ये सक्सेसपर्यंत घेऊन जातील म्हणजे यशापर्यंत घेऊन जाणारे योग्य डिसिजन घेण्याची कुठेतरी ह्या किशोरवयीन मुलाची इच्छा या कवितेमध्ये सेंट्रल आयडिया थीम म्हणून आपल्याला पाहायला मिळते.
ही सिम्पली वॉन्ट्स टू चूज द राईट पाथ. त्याला काय करायचं आहे, फक्त योग्य रस्ता निवडायचा आहे, असा रस्ता दॅट हेल्प्स हिम टू कीप हिज माइंड क्लीन, जेणेकरून त्याला स्वतःचं माइंड आहे, बॉडी आहे, ती क्लीन ठेवता येईल, फिट ठेवता येईल. अँड अवॉइड ऑल टेम्पटेशन्स दॅट लीड टू डिस्ट्रेस, किंवा दुःखाकडे घेऊन जाणारे सर्व प्रकारचे मोह त्याला टाळता येतील, अशा प्रकारचं त्याला लाईफ लीड करायचं आहे. डिसिजन योग्य घेण्यास तो तयार आहे. आणि याच्यासाठी त्याला देवाची, परमेश्वराची कुठेतरी मदत आणि गायडन्स हवा आहे. म्हणून तो म्हणतो, ही रिक्वेस्ट द लॉर्ड, तो परमेश्वराकडे प्रार्थना करतो, टू हेल्प अँड गाईड हिम, की त्याला हे परमेश्वरा तू मला मदत कर, मला मार्गदर्शन कर. इन हिज जर्नी ऑफ लाईफ अँड स्टे विथ हिम, त्याच्या आयुष्याचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मदत कर, गाईड करायला पाहिजे देवानं, किंवा आपल्यासोबतच तू राहा, असा तो मुलगा म्हणतोय. बिकॉज ही हॅज टू टेक इम्पॉर्टंट अँड राईट डिसिजन्स, कारण पुढे जाऊन त्या मुलाला महत्त्वाचे आणि योग्य डिसिजन्स घ्यायचे आहेत. आणि या सर्वासाठी त्या मुलाला, टीनेजरला परमेश्वराच्या मदतीची, मार्गदर्शनाची गरज आहे. कोणत्याही मोहाला बळी पडू नये म्हणून त्याला योग्य रस्त्यानं जायचं आहे, सक्सेसफुल बनायचं आहे. आणि ही सेंट्रल आयडिया आपणाला या कवितेमध्ये पाहायला मिळते.